सोलापूरमध्ये पोलिसांच्या अजब कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तुम्ही गाडी का थांबवली अशी विचारणा करायला गेलेल्या तरुणांना पोलिसांनीच बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे। या मारहाणीत एका तरुणाचं डोकं फुटलं असून इतर दोघे किरकोळ जखमी झालेत। सलगर वस्ती पोलीस ठाण्यात हा सगळा प्रकार घडलाय। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी 1च्या सुमारास BMIT कॉलेज रोडवर पोलिसांनी एक टेम्पो थांबवला होता। मात्र टेम्पो अचानक थांबल्यामुळे मागून येणाऱ्या दुचाकीचा अपघात झाला। या अपघाताबाबत विचारणा करण्यासाठी काही तरुण सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गेले होते। पोलीस ठाण्यात विचारणा करायला गेलेल्या 4 पैकी 3 तरुणांना पोलिसांनी बेदम मारहाण केली। या मारहाणीत एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीनं छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। सायंकाळी शासकीय रुग्णालयात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। मात्र सायंकाळी पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये एक बैठक पार पडली। तासभर चाललेल्या या बैठकीनंतर हा सर्व प्रकार गैरसमजातून घडल्याचं सांगत ग्रामस्थांनी पोलिसांविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचं स्पष्ट केलं। मात्र पोलिसांच्या या मारहाणीमुळे सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। अपघाताचा जाब विचारणाऱ्या तरुणांना अशा प्रकारे मारहाण करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय। जरी ग्रामस्थांनी तक्रार मागे घेतली असली तरी पोलिसांच्या या वागणुकीवर चर्चा मात्र सुरू आहे।